मडवी यांनी आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर केलेलं आहे. आकाश पाटील यांचं मौल्याचं सहकार्य आहे. प्रेमनाथ तले, दीपक तले, टॉस बॉक्स स्पॉन्सर. सायकल जी आहे गोपीनाथ पाटील, रोहिदास जाधव, अंकुश चौधरी, संतोषजी धोंडाल यांचाही आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर प्रेम मडवी, बावीस भोईर यांनी ही सायकल स्पॉन्सर केलेली आहे. सूरज मडवी, सन्मान चिन्ह विकास जोशी यांचं आपण पाहतोय की पहिल्या दिवसाचं जेवण होतं. भगवान मडवी, विकास जोशी यांचाही आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर सौरभ नाईक आम्हाला समालोचन कक्ष स्पॉन्सर केलेला आहे. तसेच विश्वनाथ तले, संतोष पाटील खेळाडू कक्ष जो आम्हाला आहे स्पॉन्सर केला. भरत पाटील मोल्याचं महत्वाचं सहकार्य रक्कम या स्पर्धेसाठी देण्यात आलेली आहे. नवनाथ पाटील यांचंही सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेला. राजू मडवी, भरत चौधरी, अनिल तले, कालुराम देवलीकर, विजय चौधरी यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. उमेश चौरगे मोलाचं सहकार्य, रुपेश मडवी यांचंही आम्ही आभार व्यक्त करतोय. अनिल पाटील सहकार्य, भावेश भोईर, चंद्रकांत पाटील, संतोष गोरे, नवनाथ पाटील, दिनेश पाटील, शांताराम पाटील, उदय पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. सुमित पाटील असे ज्यांनी फटाके, ऋषिकेश पाटील यांच्या फटाके पात्र आपण, दिनेश कालुराम पाटील टँकरची व्यवस्था या स्पर्धेसाठी, आणि आम्ही ठीक करके देतो रोलरची सुविधा लागलेली आहे. संतोष म्हात्रे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. सतीश हरट, जय हरट यांनी आम्हाला चेंडू दिले. संतोष म्हात्रे यांचाही रोलर देण्यात आलेला आहे स्पर्धेला. संजय तळे यांचाही आम्ही आभार, आणि अनिकेत यांचाही आभार. धन्यवाद सर्वांचा. आणि राम मडवी यांनी पाण्याची व्यवस्था केली. धन्यवाद. रवी पाटील दादांचं शुभागमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आई गावदेवी 40 प्लस टीम. नक्की संजय दादांना कोण ओळखत नाही, संजय भोईर देखील आलेले आहेत. वेलकम. तसेच योगेश गुलवी यांची उपस्थिती. जगदीश जगदीश गुलवी, ओके, वेलकम एंड बैक टू क्रिकेट. आइए कमेंट्री बॉक्स में अब विशाल पाटिल होंगे आपके साथ. शेक शेक थँक्यू सो मच संदेश दादा. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे सहर्ष हार्दिक स्वागत करतोय घोळगाव प्रीमियर लीग 2026 मध्ये. ऑन ड्राईव्ह केला, लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग राखली लॉंग ऑनला. घोळगाव प्रीमियर लीग जर आपण पाहिलं हे पर्व तिसरं आहे, आणि प्रत्येकी पर्वामागे खरं तर ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की आयोजन नियोजन ज्या प्रकारे असते या स्पर्धेमध्ये, चर्चेमध्ये राहणारी ही स्पर्धा आहे. खरं तर अंडरआर्म क्रिकेटच्या पण भरपूर साऱ्या स्पर्धा याआधी मी पाहत आलोय, बट या स्पर्धेविषयी म्हणायचं झालं तर नेक्स्ट लेवल एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयोजन. पायावरती बॉल बदलला आणि अपील कशासाठी करत होतं मला हा प्रश्न निर्माण होतोय, कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये लेग बिफोर विकेट नसते, बट हरकत नाहीये, या गोष्टी चालतात, आपली स्पर्धा. नेक्स्ट बॉल स्टेप आउट झाले, समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑफला, चांगली फिल्डिंग. सामना सध्या घडीला जो आपण पाहत आहात, जे दोन संघ आपल्याला या सामन्यामध्ये खेळताना दिसतात, टीम विंदास ब्लास्टर्स आणि त्यांचा विपक्षामध्ये रॉयल किंग्स, ही बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि यात नंतर सीताराम स्पोर्ट्स आणि मायरा इंडियन्स ही लढत यात नंतर आहे. सो दोन्ही टीम्स आपण देखील रेडी राहायचं, यात नंतर तो सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल उमेश येतो या दुसऱ्या षटकामध्ये, जागा म्हणून खेळलाय बॅटर, बट बॅटचा टो एंडला बॉल लागलाय. सिंगल मिळेल, सिंगल पेक्षा जास्त मिळणार देखील नाहीये. विशेषतः आवर्जून मी उल्लेख करणार आहे प्रिन्स मूवीज या वाहिनीचा, कारण याच वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूब वरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. संदेश दादा, नक्कीच हे लहान मुलं जी स्टेजवर आहेत त्यांनी चला सर्वांनी खालती जायचं, स्टँड मध्ये जायचं आपण सर्वांनी. ही कोणाची मुलं असू द्या, तुमचा आवाज लाईव्हला जातो. चला मयंक, सर्वांना घेऊन चला आपण. कोणाची मुलं, माझ्या माझ्या एक मिनिट, जगदीश जगदीश ही लहान मुलं, एक मिनिट, लहान मुलं कोणाची असू द्या, तुम्ही स्टँड मध्ये चला. चला चला, कोणी थांबू नका स्टेजवर.
चला लहान मुलांनो, बच्चा पार्टी. स्टँड मध्ये बसून मजा घ्या आता. बॅटर आला बॅटिंग करण्यासाठी क्रमांक 3 वरती अंकित येतो बॅटिंग करण्यासाठी क्रमांक 3 वरती. नेक्स्ट बॉल हॅमर केला गॅप मध्ये बॉल येत्या क्षणी अंकित आला आणि त्याचा बॅट मधनं हा कडक फटका देखील आलाय. 4. थँक्यू बँजो टीम. वा वा, एकूण एक चांगल्या धून ऐकवल्या जातात. बट बँजो टीमचं नाव मी या आधी उल्लेख केला की नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. समोरच्या दिशेने आता फटका बट लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग मिळेल. फक्त सिंगल आणि सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. जगदीश बँजो टीम आता बॅकफूट वरती जाऊन कवसला बॉल पाठवला बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. यात नंतर होणारा सामना टीम सीताराम स्पोर्ट्स आणि मायरा इंडियन्स. चौकार आणखीन एक आला. पुढील सामना एका बाजूने अमर म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूने स्कोर कार्ड 20 वरती आहे. 20 ऑन द बोर्ड. एका बाजूने प्रकाश मडवी दुसऱ्या बाजूने अमर म्हात्रे अशी लढत यात नंतर आहे. आणि ऑन ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे तिथे बॉल फील्ड केला गेलाय. आणि स्कोर कार्ड या सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचेल 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता स्टेप आउट झालेत बट बॉल एका टप्प्याने गेला की डायरेक्टली गेला. नो बॉल तर आहे. थँक्यू बँजो टीम. एका टप्प्याने बॉल गेलाय बाउंड्री लाईनचा पलीकडे. नो बॉल देखील आहे म्हणजे टोटल 5 धावा असतील आणि 5 धावांच्या साख्याने धावफलक आता 26 धावा धावफलकावरती. फर्स्ट बॅटिंग करत असताना रॉयल किंग्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता जागा बढून खेळण्याचा प्रयत्न इथेही होता. रनआउटची शक्यता आहे आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये आता येईल विकेट. थँक्यू बांजू टीम. राहुल पाटील बॅटिंग करण्यासाठी येतोय. बॉल हव्यामध्ये कॉटन बॉलची शक्यता ऑलमोस्ट झालीच होती. गोलंदाजाने ते प्रयत्न जरूर केले बट झेल पकडता आली नाहीये. सुपरमॅन तिथे म्हणावं लागलं असतं आणि प्रयत्न तयारी तर दिसली होती. ओ माय गॉड, काय जबरदस्त बॉल टाकलाय. सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्क वरती आपल्याला गोलंदाज हरेश मडवी पाहायला मिळतात जे सध्याच्या घडीला गोलगाव प्रीमियर लीग 2026 सीझन 3 चे प्रेसिडेंट आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण हे पर्व तिसरं पाहत आहात. आता दिशा खराब आहे. अतिरिक्त रन निर्माण मिळेल हरेश मडवी या ओव्हरमध्ये. आता ड्राईव्ह करायचं होतं आउटसाइड एज. विकेट कीपर विचारात राहिले की थ्रो करू की नको करू. हा विचार राहिला आणि त्यामध्ये सिंगल झाली कंप्लीट आणि सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड आता 29 वरती आणि अजूनही या ओव्हरमध्ये काही चेंडू लागलेत. पुढचा बॉल स्टेप आउट झाला. बॅटर बॉलर बॅकस्ट्रोक होता बट सिंगल तर झाली. डबलला चान्स घेतलाय. रनआउटची शक्यता. रनआउटच्या स्वरूपामध्ये झटका. आता लागलाय तिसरा. बॅटर बाद झाला अंकित. झटका तिसरा. बॅटर आता क्रमांक 5 वरती दाखल होतोय बॅटिंग करण्यासाठी. बॅटर नेम राहुल बॅटिंग करण्यासाठी येतोय.
खरं तर या विभागाचा दुसरा आधार कार्ड संदेश पाटील भिवंडीकर यांनाही द्यायला हवाय. जितकी माहिती त्यांच्याकडे आगे रनआउटची शक्यता. आणखीन एक विकेट धक्का चौथा. गणेश मडवी यांची इथे उपस्थिती झालेली आहे. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच जे स्पॉन्सर आहेत या स्पर्धेमध्ये त्यांचे सन्मान चिन्ह त्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. बॅटरने अगदी अर्ध्या विकेट मध्ये येऊन हा फटका फलंदाज खेळले होते. बट सिंगल पेक्षा जास्त इथे मिळणार नाहीये. सीताराम स्पोर्ट्स आणि मायरा इंडियन्स चला टॉससाठी या. हॅमर्ड आताही केले लॉंग ऑफला फिल्डर आहे सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाही आणि या सिंगलच्या साख्याने धाव फटक आता 32 वरती जाऊन पोहोचला आणि काही चेंडू लागलेत या पहिल्या सत्रामध्ये. जागा बनवून खेळायचं होतं पडल्यानंतर बॉल वळतोय बाहेरच्या दिशेने डॉट बॉल दरम्यान येतोय. या अंतिम ओव्हर मध्ये हरेश देखील चांगली गोलंदाजी करतात. नेक्स्ट बॉल हो स्टेप आउट झालेत आता आणि आता कव्हरचे फिल्डर आले. डबलला चान्स घेता येणार नाहीये सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचला 33 धावा धावफलकावरती आणि चेंडू लागला ऑन साइडला वळवला फिल्डर आहेत सिंगल कंप्लीट होईल आणि अशा प्रकारे दरम्यान हे पहिलं सत्रही समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आल्या 34 आणि 35 चा टार्गेट सेट केलाय रॉयल किंग्सने अगेन्स्ट टीम बिंदास ब्लास्टर्स. टॉसकडे आपण वळूया. टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील संदेश दादा आणि मॅच आहे टीम सीताराम स्पोर्ट्स आणि मायरा इंडियन्स. कॅप्टन यायचे आपण संजय भोईर आणि रवी पाटील आणि तसेच गणेश मडवी तिघांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. चला टॉस बॉक्स मध्ये या आपण. गणेश मडवी रवी पाटील संजय भोईर आपण तिघांनी यायचंय. मायरा इंडियन्स मुंबई इंडियन्स. गणेश मडवी रवी पाटील आमचे दादा तसेच संजय भोईर साहेब आपल्या सोबत जोडलेले आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा देतात पाहुणे. हेड अँड टेल नाण्याचं स्वरूप आहे हेड अँड टेल. रवी पाटील यांचे शुभ असते हा टॉस. हेड असा कॉल आहे मायरा इंडियन्स. इट्स इज अ हेड ओके. आणि आता कोल्ड ड्रिंक्स इथे A1 जोडीच्या माध्यमातून आहे आकाश पाटील आणि रवी मडवी यांनी दिलेली कोल्ड ड्रिंक्स. आपण सर्वप्रथम दोघांना एक एक द्या चला काय हरकत नाही. थँक्यू रवी दादा आपणही बसून घ्या. गणेश दादा आपणही बसून घ्या. संजय दादा आपणही बसून घ्या. फक्त निर्णय घेऊ. मायरा इंडियन्स फक्त निर्णय सांगायचा टॉस जिंकले काय निर्णय. बॅटिंग. आपल्या संघासाठी शुभेच्छा. आपल्यालाही शुभेच्छा. मायरा इंडियन्स वन द टॉस इलेक्ट्रिक फील्ड फास्ट. थँक्यू. बॅक टू कॉम्बॉक्स. ओ ज्याने लाईव्ह स्पॉन्सर केलाय नक्कीच रवींद्र गुलवी यांचे बंधू इथे उपस्थित झालेले आहेत. चंद्रकांत गुलवी यस त्यांची उपस्थिती झालेली आहे व्यासपीठावर. खेळाला सुरुवात करायला लगेच सलामीवीर आलेले आहेत. सलामीची जोडी दीपक आणि संदेश आणि फर्स्ट ओव्हर मध्ये बॉलर प्रेम दुसऱ्या सत्राला सुरुवात टार्गेट आहे 35 धावेंचा. वळवला ऑन साइडला सुरुवात झाली धूमधडाक्यात पहिल्याच बॉलवरती पहिला जबरदस्त फटका चौकार. आणि आता स्टेप आउट होऊन खेळले सिंगल कंप्लीट केली जाईल. तसेच मी आवर्जून उल्लेख करणार आहे नितेश मडवी यांचं स्पेशल काळजी ते आज आउटसाइड एज विकेट किपरने बॉल स्टॉप केला. अशी व्यवस्था केली तर सकाळी 5 वाजेपर्यंत कॉमेंटेटर जागेवरतीच राहतील. आणि सिंगलच्या पद्धतीने धावपळ आता 6 वरती 6 ऑन द बोर्ड. नाही अंपायर साठी देखील अंपायर तुम्ही टेन्शन घेऊ नका. नाही अंपायर साठी स्पेशल व्यवस्था आहे.
सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या साख्यानं धाव पडकता 7 वरती. खरं तर प्रत्येकाची जी चॉईस आहे त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात आलेली आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, सिंगल इथेही मिळेल. फर्स्ट ओव्हर मी म्हणेन कंट्रोल मध्ये गोलंदाजी झाली, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8च धावा आलेल्या आहेत आणि हा शेवटचा बॉल या ओव्हर मधला. स्टेप आउट झालेत बॅटर आणि विकेट किपिंग जबरदस्त विकेट येईल. पगला झटका. तसेच बॅटिंगसाठी आता क्रमांक 3 वरती दाखल झाला बॅटर हरेश मडवी आणि या स्पर्धेचे ते चेअरमॅन आहेत. सेकंड ओव्हर आकाश. आकाश आलाय, ड्राईव्हचा फटका देखील पहिल्याच बॉलवरती आला. सिंगल कंप्लीट केली जाईल. खरं तर अंडरआर्म क्रिकेट खेळण्याची एक वेगळीच मजा आहे, कारण स्पेशली ग्रामीण विभागामध्ये प्रत्येकी खेळाडू स्पेशली क्रिकेटरची सुरुवात तर अंडरआर्म पासूनच होते. एकही असा खेळाडू नसेल जो कधी अंडरआर्म खेळला नसेल. आणि आता बॉल वळवलाय बॉल. अति जर आपण विचार केला तर हा बॉल चांगला टाकलाय, डॉट बॉल दरम्यान येतोय. नेक्स्ट बॉल. बॉल हव्यामध्ये आणि प्रतीक आहे तिथे, कॅच पकडली जाईल. विकेट. थँक्यू बँजो टीम. प्रतीक थळेने कॅच पकडली. प्रतीकची हेअरस्टाईल पाहिल्यानंतर असं वाटतं धुरंधर 3 मध्ये जागा मिळणार आहे. माझं लक्ष नुकतंच गेलं. नाही, प्रतीक रील्स छान बनवतात. एक विशेषतः कंटेंट बनवणं काही सोपं काम नसतं. विचार करा त्याच्यावरती, त्यानंतर डायरेक्शन या त्या गोष्टी असतात. फार चांगलं काम तो करतोय. आणखीन येत्या काळामध्ये आणखीन पुढे जाईल या शुभेच्छा त्याच्यासाठी. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता आणि दरम्यान बॅटचा संपर्क तिथे आला. सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या साख्याने टीम टोटल आता 10 वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 ऑन द बोर्ड आणि अजूनही या ओव्हरमध्ये 2 चेंडू बाकी आहेत. आकाश या सेकंड ओव्हरमध्ये आणि आकाशने चांगली बॉलिंग केली आहे. फक्त 2च धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये दिलेल्या आहेत आकाशने. हॅमर केलं, लॉंग ऑन फिल्डर येतात. सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये. सध्याच्या घडीला ना टाईट गोलंदाजी सुरू आहे. जखडून ठेवलं फलंदाजांना. आणि हीच गोष्ट महत्वाची आहे. तुम्हाला 35 डिफेंड करायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारेच गोलंदाजी करावी लागेल. फुल अँड बॉल, ड्राईव्ह, लॉंग ऑफ आणि फिल्डिंग चांगली. मिळेल सिंगल. खेळ समाप्त. 2 षटकांचा आणि 35 धाव्यांचा पाठलाग करत असताना 2 षटकांचा अखेरचा रन झालेले आहेत 12, चेंडू लागलेत 12 आणि 12 मध्ये करायचं जिंकण्यासाठी आणखीन 23 धावा. 12 मध्ये 23 बॉक्स क्रिकेट हे काय सोपं काम नाहीये. बघा, पाहायला फार सोपं वाटतं. जेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये आपण बॅटिंग करतो ना आणि रनचे जेव्हा पर ओव्हर तुम्हाला 10 पेक्षा जास्त करायचे असतात ना, तेव्हा ऍज अ बॅटर ना माइंडमध्ये सातत्याने विचार सुरू असतात की कोणत्या रिजन मध्ये फटका खेळायला हवाय, कोणत्या प्रकारे खेळायला हवाय. बट फिल्डिंग टीम, चला वेळ जास्त घेऊ नका, सुरुवात करा या पुढील ओव्हरला. अंपायर्स देखील तो इशारा देतात. चला विनंती असेल, सुरुवात करा तिसऱ्या षटकाला. 12 मध्ये 23 धावा करायचा आहेत. पुढील सामना देखील एक जबरदस्त बॅटल यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सीताराम स्पोर्ट्स एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने फाईट करताना मायरा इंडियन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसरं षटक, गोलंदाज अंकित तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल वाईड यॉर्करने सुरुवात. येतोय डॉट. बघा, अंडरआर्म क्रिकेट ना इतक्या जवळनं जेव्हा इतक्या गतीने बॉल येतो ना, बॅट फिरवणंही अवघड राहतं बॅटरसाठी. वा क्या बात आहे. आणखीन एक जबरदस्त बॉल, आणखीन एक डॉट बॉल आणि जणू काही बंदुकीमधनं गोल्या निघतात ज्या प्रकारे पहिले 2 चेंडू पडलेत. आणखीन एक बॉल पुढेच टाकलाय, बट इथे मिसफिल्ड आणि मिसफिल्डच्या जोरावरती मिळतील 4. थँक्यू बँजो टीम. रन्स टोटल झालेल्या या 4च्या साख्याने 16. चेंडू लागलेत 9 आणि 9 मध्ये जिंकण्यासाठी करायचं आणखीन 19. 9 मध्ये 19. आणखीन एक ऑन ड्राईव्हचा फटका. आता बॉल फील्ड झाला. सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल. आता 8 चेंडू लागले तर 8 मध्ये जिंकण्यासाठी 18 करायचं आहेत. म्हणजे इथं 2 बॉलवरती किमान एक तरी चौकार इथे हवाय बॅटिंग टीमला. 8 मध्ये 18. नेक्स्ट बॉल.
बॅटरने ऑलरेडी मूव्ह केलं. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ आउटसाइड एज. विकेट किपरने बॉल फील्ड केला. सिंगल झाली कंप्लीट. चेंडू लागले 7 आणि 7 मध्ये आता करायचा 17 धावा. 7 मध्ये 17. मॅच खरं तर आता अडकली आहे बॅटिंग टीम साठी, बिंदास ब्लास्टर्स साठी, कारण आता 7 मध्ये 17 लागल्या. बाउंड्री हवी आहे, बाउंड्री हवी आहे. समोरच्या दिशेने फटका, बॉल फील्ड झाला, फक्त सिंगल. चेंडू आता लागले 6 आणि 6 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता करायचा 16 धावा. वातावरण थोडं आता थंड होत चाललंय, बट बॅटर्सला घाम भरपूर फुटला, कारण आता 6 मध्ये 16 लागल्या. कारण एक्झॅक्टली घडलं का या दुसऱ्या इनिंग मध्ये, की पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्ही फक्त 12च बनवला. 35 करायचा होता. प्रत्येकी ओव्हर मागे मिनिमम तुम्हाला एक चौकार हवा होता, पण पहिल्या 2 षटकांमध्ये प्रेम असतील, स्पेशली आकाश असतील, ज्या आकाशने फक्त 4च दिल्या, त्याचे मी जास्त कौतुक करेन. आणि त्याच नंतर मागील ओव्हर देखील चांगलं टाकलं अंकितने, ज्याने 7 दिला. आणि आता या अंतिम ओव्हर मध्ये 6 मध्ये जिंकण्याकरिता करायचा 16. लास्ट ओव्हर, पहिलाच बॉल, ड्राईव्ह करायचं होतं. बॅटचं फेस ओपन केलं, सिंगल झाली, डबलला निघालेत बॅटर. 2 धावा झाल्या कंप्लीट. आता 5 चेंडू लागलेत आणि 5 मध्ये आता 14 करायच्यात. पाच मध्ये 14, मिनिमम 3 तरी चौकारी हवेत. स्टेप आउट झालाय बॅटर, मिस केला बॉल. सिंगल तर झाली 22च्या स्वरूपामध्ये, बट सिंगलने काम बनणार नाहीये. आता जिथे पोहोचायचं ना, तिथे पोहोचण्याकरिता तुम्हाला चौकार हवेत. चेंडू आता लागलेत 4 आणि 4 मध्ये करायचं आता आता नो बॉलचा इशारा. बॉलर कडून झाली आहे मिस्टेक. एक्स्ट्रा रन मिळेल. आता चेंडू 4 लागले, 4 मध्ये 12 रन्स आता जिंकण्यासाठी करायचा. ऑन साइडला वळवलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सामना अजूनही संपलेला नाहीये. आलाय चौकार. आता 3 चेंडू लागलेत आणि 3 मध्ये करायचं 8. थँक्यू बँजो टीम. आणि हे काय, हे काय, सोने पे सुहागा. नो बॉल प्लस 4 मिळतील 5. चेंडू लागले, आता येते 3 आणि 3 मध्ये करायचं 3. आणि ही जी गोष्ट सध्याच्या घडीला घडली आहे ना, गोलंदाजाने ना स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड नाही मारली, पाय कुऱ्हाडीवरती मारलाय. 3 मध्ये 8 होते, आता 5 गेले, आता 3 मध्ये 3 राहिला. चला फिल्डिंग टीम, फिल्डिंग सेट करा. नाखुश नाखुश असेल संपूर्ण टीम. हा सामना खिशामध्ये होता खर तर रॉयल किंग्सचा, बट आता सामना बदललाय, वेळ बदलली आहे. आता वेळ सध्या सगळीला बिंदास ब्लास्टर्स टीम सोबत आहे, कारण 3 चेंडू लागले, 3 करायचं. अजूनही मी म्हणेन एखादा डॉट बॉल, एखादी विकेट, स्टील कमबॅक पॉसिबल. ड्राईव्ह केला, प्रतीक थळे तिथे, बॉल स्टॉप झाला, सिंगल झाली, डबलला निघालेत, रनआउटची शक्यता. बॅटर इथे झालाय रनआउट. विकेट येईल. 2 चेंडू लागले आणि आता 2 धावांची आवश्यकता. आता स्पर्धा तर सुपर डुपर हिट आहे, बट या सामन्यामध्ये प्रेक्षकांना सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? 2 चेंडू लागले, 2 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 16 होत्या, 2 चौकार, एक नो बॉल वरती चौकार. तिथनं कहाणी बदलली. फुल टॉस गॅप मध्ये सामना समाप्त. बाजी मारली आहे टीम बिंदास ब्लास्टर्सने. बँजो टीम थांबा थांबा, काय खेळ लागला, काय बॅटिंग केली या लास्ट ओव्हर मध्ये. फलंदाज संदेश ने कमालीचा खेळ दाखवला आणि त्याच जोरावरती बाजी मारली आहे टीम ब्लास्टर्सने. आणि प्लेअर ऑफ द मॅच गोज टू संदेश. कारण लास्ट ओव्हर मध्ये 6 मध्ये 16 बनवणं अवघडच वाटत होतं, पण त्याही वेळेला या बॅटरचा बॅट मधनं 3 चौकार आले आणि हा सामना आपल्या टीमच्या बाजूने नेला बॅटर संदेशने. त्याला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. चला या संदेश प्लेअर ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी आपण या फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा. चला पुढील सामना फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरायचं लवकरात लवकर. चला फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा. चला लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. बॅटिंग टीम खेळाडू कक्षामध्ये बसा आणि आपली सलामीची जोडी पाठवा. संदेश आपण या संदेशला आपण देऊया आपल्या ऑफ द मॅच.
आइए दोस्तों, हम अब दो मैच देने जा रहे हैं. तर सन्माननीय गणेश मडवी यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आपण. संदेशला पहिला ओ त्याचा सन्मानही केला जाते. क्या बात आहे. गणेश मडवी यांचा अनोखा. ओ तसे चंद्रकांत गुळवी दादांना विनंती आपण कॅप द्यायची आहे आपल्या शुभास्ते. त्यानंतर संजय भोईर यांना आपण विनंती करूया कोल्ड्रिंक्स द्या आपण आपल्या शुभास्ते. संदेशला ही कॅप दिली गेली आहे. अनिकेत यांच्याकडून कोल्ड्रिंक्स दिली जाते. ट्रॉफी अल्पेश आणि किरण यांच्याकडून ही सॉफ्ट ड्रिंक्स जे आहे कोल्ड्रिंक्स शीतपेय ती संदेशला दिली जात आहे. धन्यवाद पाहुण्यांचं. आणि पुढच्या मॅच कडे बोलूया आता. चला फिल्डिंग लावा. हरेश माली लगेच खेळायला सुरुवात करा आपण. चला पुढील लढतीला आपण करूया सुरुवात. सीताराम स्पोर्ट्स आणि त्यांचा विपक्षामध्ये मायरा इंडियन्स आपल्याला फाईट करताना दिसेल. आणि सलामीसाठी आता जोडी देखील दाखल झाली आहे. ओपनर्स आपल्याला पाहायला मिळतात. प्रकाश मडवी आणि क्रिश आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळतात. आणि पहिल्या षटकामध्ये हरेश माळी गोलंदाजी मार्क वरती तयार होतात. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. अपेक्षा करूया की आणखीन एक चांगली लढत आपल्याला या सत्रामध्ये पाहायला मिळेल. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सामन्याला होत आहे सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती प्रकाश मडवी हरेश माळी या पहिल्या षटकामध्ये. लेट्स प्ले पहिला बॉल. पहिलाच बॉल दरम्यान सोडून दिला. आणि तिथे काही चर्चा अंपायर सोबत केल्या जातात. व्हाईट बॉलचा इशारा तिथे आला.